Friends, in this video we are to take the information about new modal auxiliary, and that is dare to. Dare to. Mostly it is used in negative and interrogative sentences. Negative and interrogative. But sometimes we are to use it in affirmative also. So that's why today I am going to introduce you affirmative form. Affirmative form, hokararthi. Affirmative form of dare to. How should we use dare to in the examples of affirmative? So first of all, I would like to give information about the uses of dare to. Friends, dare to indicates daring, adventure and courage. In Hindi or in Marathi, हिम्मत, साहस, धैर्य दर्शविते. मग मराठी आणि हिंदी मध्ये वाक्य कसे होतील? तर मराठीमध्ये हिम्मत आहे किंवा हिम्मत करतो, हिम्मत करते, हिम्मत करतात. साहस आहे, धैर्य आहे किंवा साहस करतो, साहस करते, साहस करतात असे वाक्य होतात. ओके, बघूयात आपण ते पुढे. Rule is very important. In every video I remind you, please try to make the list of all rules, because in communication, when we are to communicate with our friends, with our colleagues, and that time we must have different types of sentence construction. Okay, so please make the list. Yes, so rule is very short and simple. Subject, after that dare to, which form of verb? First form of verb, then object and remaining part of sentence. Okay, every day I am giving you new sentence construction, new rule. Okay, in this class we are to get information about this sentence construction. Next time it will not repeat, my friends. So please make the list. रोज नवनवीन वाक्यरचना देतो मी, कधीच वाक्यरचनेची पुनरावृत्ती होत नाही, म्हणून कृपा करून यादी बनवा. ओके, आय विल टेक 4 एक्झाम्पल्स. एक तुम्हाला बनवायचे. मला असं म्हणायचंय, राजू इंग्रजी बोलण्याचे साहस करतो किंवा धैर्य करतो, किंवा राजू मध्ये इंग्रजी बोलण्याची हिम्मत आहे किंवा त्याच्यामध्ये ते साहस आहे. अफर्मेटिव्ह बोलूयात. हां, येस. कसं कराल हे वाक्य? रूल. प्लीज फॉलो द रूल. ऑलरेडी आय गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. प्लीज रेफर दोज व्हिडिओज. ओके, येस. हा सब्जेक्ट हु राजू. रूलवर लक्ष ठेवा जा प्लीज. Raju dare to talk, speak, no doubt. You know it. Speak what object? English. Raju dare to speak English. Some students, हे वाक्य बरोबरच आहे, ते काय करतात? राजू हॅज. मग मी जसं म्हणलं डेअरिंग, करेज, ॲडव्हेंचर असं, बाकी जशाला तसा. टू स्पीक इंग्लिश. बघा, राजू हॅज डेअरिंग टू स्पीक इंग्लिश. राजू हॅज करेज टू स्पीक इंग्लिश. ओके, ते पण बरोबर आहे. बट ही वाक्यरचना कोणती व्हायली? दिस इज द स्पेशल यूज ऑफ हॅव हॅज, and already I taught that sentence construction. So now you must focus की हे वाक्य असं झालं पाहिजे. ओके, but both sentences are acceptable. नवनवीन रचना, new ways. I am giving you different and new ways to indicate the same sense. Okay, Raju dare to speak English. Okay, next sentence. ती म्हणजे एखादी मुलगी असे म्हणण्याची हिम्मत करते किंवा तिच्यामध्ये
असे म्हणण्याचे साहस आहे, धैर्य आहे. इन हिंदी, वो ऐसा कहने की हिम्मत करती है, या उसमें ऐसा कहने की हिम्मत है. ओके, मराठी हिंदी आय गिव जस्ट टू टॅली की हे वाक्य तिकडं कसं, तिकडलं वाक्य इकडं कसं. ओके, यस. कैसे करेंगे आप? शी रूल पे नजर. डेयर टू से, स्पीक, टॉक ऑलरेडी वी यूज्ड. दिस और इट, वट एवर इट मे बी, जो मैंने कहा कि वो ऐसा कहने की हिम्मत करती है या उसमें ऐसा कहने की हिम्मत है. तो ऐसा मीन्स व्हाट. तो दिस, इट, जनरल वर्ड्स आर यूज्ड हियर. ओके, यस. देखिए, शी डेयर टू से दिस. अब आप बोलेंगे देशमुख सर हमें हैज, हैव ऐसा लेना था, तो शी हैज करेज टू से दिस. शी हैज डेअरिंग टू से दिस. बरोबरच आहे. ओके, पण हे वापरायला लागा आता. डेअर टू, जनरली डेअर टू इज यूज्ड इन निगेटिव्ह अँड इंटरोगेटिव्ह कन्स्ट्रक्शन्स, बट नाउ वी आर युजिंग इन अफर्मेटिव्ह. थर्ड सेंटेन्स, मला असं म्हणायचंय, माझ्यामध्ये त्याला जिवंत पकडण्याचे धैर्य आहे किंवा साहस आहे. मुझमें उसे जिंदा पकड़ने की हिम्मत है, साहस है या धैर्य है. चल, ओके, यस. कैसे करेंगे? सब्जेक्ट आई, रूल पे नजर. डेयर टू, पकड़ने, कैच, अरेस्ट वगैरह असे शब्द घेऊ नका. आय एम अ कॉमन मॅन, पोलीस. इफ यू आर using subject, that time you can use arrest, police. ओके, हां. आय डेअर टू कॅच. आता त्याला असं मी म्हणलं, एखादा माणूस मित्र असू शकतो मला. हिम, अलाइव, अलाइव. क्रिमिनल वगैरह ऐसा रहा तो भी चलेगा. आय डेअर टू कॅच हिम अलाइव. ओके, लास्ट सेंटेन्स. इट वॉज माय थर्ड, नाउ आय एम गिविंग माय लास्ट सेंटेन्स. मला असं म्हणायचंय, भारतामध्ये जग जिंकण्याचे साहस आहे किंवा हिम्मत आहे. भारत में दुनिया जीतने की हिम्मत है. कैसे करेंगे? यस, इंडिया, रूल पे नजर. डेयर टू विन, विन द वर्ल्ड, विन द वर्ल्ड. देखिए, इंडिया डेयर टू विन द वर्ल्ड. एक सेंटेंस आपको बनाना है. क्रॉस, क्रॉस. दिस वर्ब यू आर टू यूज अँड मेक युअर ओन सेंटेन्स. पार करणे, पलीकडे जाणे, या हिशोबानं क्रॉस हा शब्द वापरायचा. जसं रस्ता वगैरे पार करणे, त्या हिशोबानं. कुणाला विरोध करणे या अर्थानं नका घेऊ. त्यासाठी मी दुसरा एक शब्द देणार आहे पुढील याच्यामध्ये, निगेटिव्ह मध्ये. सो यू आर टू यूज क्रॉस in which form? In affirmative form of dare to, and try to use it. If you do not use, my friends, so just you may communicate with your own, with yourself, just in your mind. How can we understand? So please get new sentence construction and start the practice. Okay, my friends, I will stop here. Thank you.